एक महत्त्वाची बातमी, मुंबईच्या बीकेसी मध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान वाहतूक कोंडी झाली। बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामुळे 3 दिवस मोठी वाहतूक कोंडी होतीये। मुंबई पोलिसांनी बुधवारी 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024च्या आधी वाहन चालकांसाठी एक ॲडवायझरी जारी केली आहे। मीडिया रिपोर्टनुसार अधिकृत ट्रॅफिक नोटिफिकेशनमध्ये मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलंय की जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमुळे बीकेसीमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून जड वाहतूक असेल। 8 वाजेपर्यंत वाहनांची ये-जा अपेक्षित आहे। हर्षदा शिरसेकर मदत सहकारी आपल्या सोबत आहेत। हर्षदा, नक्कीच तृप्ती, इथे जो फेस्ट आयोजित करण्यात आलेला आहे तर त्यामुळे इथे बीकेसी एरियामध्ये म्हणजे बँड्रा स्टेशन पासून जो बीकेसी पर्यंतचा जो परिसर आहे तिथे पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागते आणि हा जो काही प्रकार सुरू आहे ट्रॅफिक जॅमचा, हा कालपासून सगळ्यांना अगदी मनस्ताप देणारा ठरतोय। म्हणजे काल जेव्हा मी ऑफिसमधून जेव्हा जायला घरी निघाले तेव्हा सुद्धा मला तब्बल घरापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे माझं ऑफिसपासून ते घरापर्यंतचं अंतर इतकं नाही आहे, पण मला तब्बल 2 ते 2.5 तास घरी पोहोचण्यासाठी लागलेले आहेत। आज सुद्धा सकाळी मी 8:45 वाजल्यापासून बँड्रा स्टेशनच्या बाहेर अगदी जे काही पर्याय आहेत ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी ते मी प्रयत्न केले, पण मला तसं काही सुविधा उपलब्ध झालेली नाही। आता सुद्धा मला ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल 2 तास मला कालावधी लागलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे जरी पोलिसांनी ॲडवायझरी जारी केली असली पण ह्या सगळ्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती नाहीये आणि त्यामुळे मोठ्या ट्रॅफिक जॅमचा फटका या भागामध्ये प्रवास करणाऱ्या आणि चाकरमान्यांना बसतोय। धन्यवाद हर्षदा संपूर्ण माहितीसाठी।